स्क्रीन दिसत आहे माताजी माझी? हो 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 प्रभूजी दिसत आहे. जय श्री श्री राधा माधव जी की जय। श्री श्री राधा गोविंद देव जी की जय। श्री श्री गौर निताय भगवान की जय। श्रील प्रभुपाद की जय। श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा की जय। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी। जय गिरिवरधारी। जयो यशोदा नंदन जयो ब्रज जनरंजन। जयो जमुना तीरवन चारी। जयो कुंज बिहारी। जयो जमुना तीरवन चारी। जयो कुंज बिहारी। जयो राधा माधव जयो कुंज बिहारी। जयो राधा माधव जयो कुंज बिहारी। जयो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधर श्रीवास आदि भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। जयो राधा माधव श्री राधे। जयो राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे।
जयो जगन्नाथ, जयो जगन्नाथ, जयो बलदेव, जयो सुभद्रा, जगन्नाथ स्वामी नयन पथगामी नयन पथगामी भवतु मे। जयो गौरानिताय, जयो गौरानिताय, गौरानिताय, जयो गौरानिताय, जयो जयो प्रभुपाद, 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 जयो जयो गुरुदेव, 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 गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय, श्रील प्रभुपाद की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजाता सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदा सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांतं श्रीराधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वंशकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा
कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. प्रभुजीज माताजीज, आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये. आपण मागच्या वेळेस पाहिलं की कसं भीष्मदेव हे बाणांच्या मृत्यूशय्येवर असताना भगवंतांच्या कृपेने भगवंत कृष्ण, त्यांचे नित्य सहकारी भक्त 5 पांडव आणि वेगवेगळे महान ऋषीमुनी, त्यामध्ये नारद मुनी, शुकदेव गोस्वामी, श्रील व्यासदेव, असित, देवल, पर्वत मुनी, अंगिरस मुनी, अत्रेय मुनी आणि बाकीचे सर्व ऋषी मुनींबद्दल आपण ऐकलं की कशा प्रकारे भीष्मदेव हे भगवंतांचे इतके महान भक्त होते, शुद्ध भक्त होते, महाजन होते. त्यांच्या देहावसनाच्या वेळेला हे सर्व महान ऋषी मुनी तिथे आले भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी आणि भीष्मदेवांचं पण दर्शन घेण्यासाठी. आणि त्यानंतर आपण पाहिलं कशा प्रकारे भीष्मदेव हे इतके महान भक्त आहेत की त्यांना त्या बाणांच्या मृत्यूशय्येवर असताना पण त्यांनी यथायोग्य यथोचित पद्धतीने स्वागत केलं सर्व ऋषीमुनींचं, भगवंतांचं आणि पांडवांचं पण. आणि कशा प्रकारे स्वागत केलं भीष्मदेवांनी, कोण सांगेल? प्रभुजीज माताजीज. हरे कृष्ण. प्रभूजी त्यांना प्रणाम. दंडवत. प्रभूजी त्यांनी प्रेमाने स्मित हास्य करून त्यांनी स्वागत केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी वाणीने म्हणजे मनाने, वाणीने तथा कर्मांनी त्यांनी जे ते शेषण्यवरती होते त्याच्यावरती त्यांनी सगळ्यांचे अंतकरणांनी त्यांनी स्वागत केले सगळ्यांचे. खूप छान, खूप छान माताजी. स्मितहास्य आणि गोड शब्द यांनी भीष्मदेवांनी सर्वांचं स्वागत केलं. कारण शरीराची हालचाल करण्यासाठी, व्यवस्थित स्वागत करण्यासाठी त्या परिस्थिती नव्हती. आणि आपण पाहिलं की कशा प्रकारे भगवंतांचे जे महान भक्त आहेत, आचार्य आहेत, त्यांना स्थल काल पर्यत्वे कशा प्रकारे भगवंतांच्या भक्तीचा प्रचार प्रसार करायला पाहिजे किंवा भक्तीच्या तत्वांचं कशा प्रकारे पालन करायला पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये, ते विशेष प्रकारे ते जाणून असतात. त्यानंतर आपण श्लोक क्रमांक 12 पासून सुरुवात करू. 12 हा आपण मागच्या वेळेला कव्हर केलेला नाही प्रभूजी. 10 आपण 9 पर्यंत कव्हर केला. 10वा स्टार्ट आहे. चालेल चालेल. तर आपण 10वा श्लोक म्हणूया. कृष्णं च तत्प्रभावज्ञ आसीनं जगदीश्वरं हृदिस्थं पूजयामास माययोपात विग्रहम्. हरे कृष्णा. आपल्यापैकी कुणाला अनुवाद आणि तात्पर्य वाचायला आवडेल? आणि सर्व भक्तांनी ज्यांना वाचायचंय त्यांनी हात रेज करून ठेवा. एक एक भक्तांना विचारेल. मंजरी माताजी. हरे कृष्ण. हा माता. मंजरी माताजी अनम्यूट करा. प्रणाम गुरुजी. हरे कृष्ण. दंड. हरे कृष्ण. हे इथूनच ना भगवान श्रीकृष्ण? हा. भगवान श्रीकृष्ण प्रत्येकाच्याच अंतःकरणात नित्य निवास करतात आणि तरीही ते आपल्या अंतरंगा शक्तीने आपला दिव्य विग्रह प्रगट करतात. तेच दिव्य देहधारी भगवान आता भीष्मदेवांच्या जवळ बसले होते आणि त्यांची थोरवी यथार्थपणे जाणणाऱ्या भीष्मांनी त्यांचे पूजन केले. तात्पर्य वाचायचंय.
तात्पर्य: भगवान सर्व ठिकाणी सदैव असतात, यामुळेच त्यांची सर्व व्यापकता आणि सर्व शक्तिमानता दिसून येते. ते आपल्या वृंदावनात, आपल्या नित्यधामात नित्य असतातच, आणि त्याच वेळी ते प्रत्येकाच्या अंतःकरणातही असतात. एवढंच नव्हे तर ते प्रत्येक अदृश्य कणात सुद्धा असतात. त्यांना जेव्हा दिव्य देह धारण करून या जगात प्रगट व्हावयाचे असते, तेव्हा ते आपल्या अंतरंगा शक्तीने प्रगट होतात. त्यासाठी त्यांना बाह्य शक्तीच्या साह्याची आवश्यकता नसते. या बहिरंगा शक्तींचा त्यांच्या देहाशी काहीच संबंध नसतो. श्रीकृष्णांच्या रूपाचे हे सत्य श्री भीष्मदेवांना माहीत होते, आणि म्हणूनच त्यांनी श्रीकृष्णांची भक्तिभावाने पूजा केली. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणजे आपण भीष्मदेवांबद्दल बघतो की भीष्मदेव हे केवळ सर्व ऋषीमुनींची त्यांनी व्यवस्थित स्वागत केलं नाही, तर भीष्मदेवांना भगवंत कृष्ण हे जरी पांडवांच्या नात्यातले दिसत असले बाहेरच्या दृष्टीने, तरी भीष्मदेवांना पण ते पूर्णपणे ज्ञात होतं की कशा प्रकारे भगवंत कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. आणि म्हणून भगवंतांच्या देहाला दिव्य देह म्हटलंय. तर त्यांच्या देहामध्ये आणि आपल्या देहामध्ये काय फरक आहे सगळ्यांना क्लिअर आहे? प्रभुजी माताजी, आपला जो देह आहे, आपले जे शरीर आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश. परंतु भगवंतांचा जो देह आहे तो आपल्या देहासारखा नाहीये, तो पंचमहाभूतांनी बनलेला नाहीये, तो दिव्य देह आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या देहामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल आपल्याला दिसून येतात. जसं की भगवद्गीतेत सांगितलंय की देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारम यौवनम जरा. ज्या प्रकारे आपला देह बघतो आपण, लहान मूल होतो आईच्या पोटामध्ये, त्याच्यानंतर बाहेर येऊन शरीराची वाढ होते, त्यानंतर शरीर मोठे झाल्यानंतर स्वतःला काही काळ मेंटेन करतं, त्याच्यानंतर त्याचे बाय प्रोडक्ट्स म्हणजे ऑफस्प्रिंग्स, मुलं वगैरे भगवंतांच्या कृपेने जन्म घेतात, आणि त्यानंतर ते शरीर वृद्ध होतं आणि शेवटी नष्ट पावतं. परंतु भगवंतांचं जे शरीर आपण पाहिलं तर भगवंत हे नित्य आध्यात्मिक जगतामध्ये हे युवा अवस्थेच्या, तरुण अवस्थेच्या पुढे कधीही त्यांचं शरीर हे होत नाही. एज ज्याला म्हणतो आपण, वय कधी होत नाही. त्याच्यामुळे आपण बघतो की कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर ज्यावेळेस भगवंत होते अर्जुनासोबत, त्यावेळेस त्यांचे खापर पंतू पण अस्तित्वात होते. परंतु तरीही भगवंतांचं वय आपल्याला कुठेच भगवंत असे म्हाताऱ्या व्यक्तीच्या रूपामध्ये दिसणार नाहीत. का? कारण भगवंतांना कधीच वृद्धावस्था येत नाही. त्यांचं शरीर आपल्यासारखं नाहीये. ते शरीर डिटोरियोरेट म्हणजे नश्वर नाहीये, ते शाश्वत आहे शरीर. तर भीष्मदेवांना हे पूर्ण माहिती होतं की भगवंतांचं शरीर हे दिव्य आहे, आणि ज्या वेळेस कधी या पृथ्वीवर भगवंत प्रकट होतात, भगवद्गीतेत सांगितलेलं आहे, जन्म कर्मच मे दिव्यम. भगवंतांचा जन्म आणि कार्य हे दोन्हीही दिव्य प्रकृतीनेच चालतात. ते दिव्य देह धारण करूनच या भौतिक जगात पण येतात आणि अंतरंग शक्तीने प्रकट होतात. म्हणजे तुम्ही, मी, आपल्यापैकी कुणी आपल्या आई वडील, आपलं कुटुंब निवडलंय का? नाही निवडलं. प्रकृतीच्या नियमांनी, आपल्या आधीच्या कार्याने जे कोणतं आपल्याला देह प्राप्त झालाय, प्राण्याचा असो, बाकीच्या काही जीवांना, बाकीच्या प्राण्यांचा, कीटकांचा जो कोणता देह प्राप्त झालेला आहे तो आपल्याला स्वीकारावा लागतो. त्यामध्ये आपण निवड करू शकत नाही. परंतु भगवंत त्या प्रकारे प्रकट होत नाहीत. भगवंत आपल्या अंतरंग शक्तीने, स्वतःच्या इच्छेने प्रकट होतात, आणि त्यांना जी बहिरंग माया शक्ती आहे तिच्या सहाय्यतेची त्यांना गरज भासत नाही. आणि भगवंतांच्या दिव्य शरीराशी या मायाशक्तीचा काहीही प्रभाव नसतो. त्यांचं दिव्य शरीर हे नेहमी सच्चित आनंद या रूपामध्ये असतं भगवंतांप्रमाणे. आपला आत्मा आणि आपलं शरीर याच्यामध्ये फरक आहे. मृत्यूच्या वेळी आत्मा शरीर सोडून जातो आणि शरीर हे लगेच निस्तेज होऊन जातं आणि डिटोरियोरेटला मराठीत काय म्हणतो आपण, की खराब होतं. त्याला लवकरात लवकर विल्हेवाट लावावी लागते,
कारण ते भौतिक आहे, परंतु भगवंतांचं शरीर हे दिव्य आहे, भौतिक नाहीये. त्यानंतर भीष्म पितामह यांनी आपण पाहिलं आतापर्यंत की वेगवेगळ्या प्रकारच्या महान ऋषी मुनींसोबत आदान प्रदान केलं, त्यांचं व्यवस्थित आदरातिथ्य स्वागत केलं. त्यानंतर भगवंतांचा भगवंतांचं पण दर्शन घेतलं. दिव्य भगवंतांच्या दिव्य विग्रहाचं दर्शन घेतलं. त्यानंतर भीष्मदेव पांडवांसोबत कशा प्रकारे आदान प्रदान करत आहेत हे आपण काही येणाऱ्या श्लोकांमधून पाहू. श्लोक क्रमांक 11. कुणाला काही प्रश्न असेल तर मध्ये विचारू शकता. हरे कृष्ण. 1 मिनिट थांबा मला. 1 मिनिट. आपका प्रश्न It is not come. Let me see. Okay. Alright. So we start with the series. The lesser use sprouts, sprouts, simplifies sprouts. अरे वो प्रेशर तो मुझे कितना मार रहा है. अच्छा अच्छा सुबह नहीं आने वाला था ब्रेकफास्ट. अच्छा ठीक है चलिए कुछ ठीक है हमारे इस हिसाब से सर्व करते हैं. नहीं वो स्प्राउट्स वगैरह नहीं करता है. मैंने उनको नारियल का पानी में दिया. हाँ इनको ब्रेकफास्ट ठीक है मैं लेता हूँ. अरे हाँ ठीक है. नहीं चार चार पाँच नहीं ठीक ठीक चलो. हरे कृष्ण. रतिरूपा माताजी हरे कृष्ण तुम्ही प्रभू. थोडा वेळ कीर्तन करा प्लीज. हा ठीक आहे. ओके 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 ओके. हरे कृष्ण सर्वांना. हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे कृष्ण. कृष्ण जिसका नाम है गोकुल जिनका धाम है ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है. कृष्ण जिसका नाम है गोकुल जिनका धाम है ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है.
यशोदा जिनकी मैया है, नंद की बापैया है, ऐसे श्री गोपाल को बारंबार प्रणाम है, ऐसे श्री गोपाल को बारंबार प्रणाम है। राधा जिनकी छाया है, अद्भुत जिनकी माया है, ऐसे श्री घनश्याम को बारंबार प्रणाम है, ऐसे श्री घनश्याम को बारंबार प्रणाम है। लुट लुट गई माखन खायो, ग्वाल बाल संग देनु चरायो, ऐसी लीला धाम को बारंबार प्रणाम है, ऐसी लीला धाम बारंबार प्रणाम है। द्रुपद सूता की लाज बचायो, ग्रह से गज को फंद छुड़ायो, ऐसे कृपा धाम को बारंबार प्रणाम है, ऐसे कृपा धाम को बारंबार प्रणाम है। गुरु पांडव में युद्ध मचायो, गुरु पांडव में युद्ध मचायो, अर्जुन को उपदेश सुनायो, ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है, ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है। कृष्ण जिनका नाम है, गोकुल जिनका धाम है, ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है, ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है, बारंबार प्रणाम है। कृष्ण के सेवा, कृष्ण के सेवा, कृष्ण के सेवा पाहि माँ, कृष्ण के सेवा, कृष्ण के सेवा, कृष्ण के सेवा पाहि माँ। राम राघवा, राम राघवा, राम राघवा रक्षा माँ, राम राघवा, राम राघवा, राम राघवा रक्षा माँ। कृष्ण के सेवा, कृष्ण के सेवा, कृष्ण के सेवा पाहि माँ, कृष्ण के सेवा, कृष्ण के सेवा, कृष्ण के सेवा पाहि माँ। राम राघवा, राम राघवा, राम राघवा रक्षा माँ, राम राघवा, राम राघवा, राम राघवा रक्षा माँ। कृष्ण के सेवा, कृष्ण के सेवा, कृष्ण के सेवा, कृष्ण के सेवा, राम राघवा, राम राघवा, राम राघवा, राम राघवा, कृष्ण के सेवा, कृष्ण के सेवा, कृष्ण के सेवा पाहि माँ। राम राघवा, राम राघवा, राम राघवा रक्षा माँ। कृष्ण के सेवा, राम राघवा, राम राघवा, कृष्ण के सेवा, 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 राम राघवा, राम राघवा, राम राघवा, राम राघवा, कृष्ण के सेवा, राम राघवा, कृष्ण के सेवा, राम राघवा, कृष्ण के सेवा, कृष्ण के सेवा, कृष्ण के सेवा पाहि माँ। राम राघवा, राम राघवा, राम राघवा रक्षा माँ। कृष्ण के सेवा, कृष्ण के सेवा, कृष्ण के सेवा पाहि माँ। राम राघवा,
राम राघव राम राघव रक्ष मां कृष्ण केशवा कृष्ण केशवा कृष्ण केशवा कृष्ण केशवा राम राघव राम राघव राम राघव राम राघव कृष्ण केशवा कृष्ण केशवा कृष्ण केशवा पाहि मां राम राघव राम राघव राम राघव रक्ष मां कृष्ण केशवा कृष्ण केशवा कृष्ण केशवा रक्ष मां कृष्ण केशवा रक्ष मां कृष्ण केशवा रक्ष मां नंद किशोर कुंवर हरि नटवर काके बिहारी गोविंद गिरिधारी केशव माधव श्याम मुरारी नट नागर गिरिधारी हरि सुख हरिता हरि सुख हरिता हरि हरि नाम जपना हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे जय जगन्नाथ जय बलदेवा जय सुभद्रा जय बलराम जय बलदेवा जय सुभद्रा जय जगन्नाथ स्वामी जय जगन्नाथ जय बलदेवा जय सुभद्रा जय जगन्नाथ स्वामी जय जगन्नाथ जय बलदेवा जय सुभद्रा जय जगन्नाथ स्वामी जय जगन्नाथ जय बलदेवा जय सुभद्रा जय जगन्नाथ स्वामी जगन्नाथ स्वामी नयन पतगामी
भवतु मे जगन्नाथ स्वामी नयन पथगामी नयन पथगामी भवन्तु मे जय जगन्नाथ जय बलदेवा जय सुभद्रा जय जगन्नाथ स्वामी जय जगन्नाथ जय बलदेवा जय सुभद्रा हरे कृष्णा. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे स्वामी कृष्णा. हरे माफ कृष्णा. माफ करा प्रभूजी माताजी, इथे थोडी सेवा सुरू असल्यामुळे मध्ये थोडासा गॅप पडला. ठीक आहे. हा, तर आपण श्लोक क्रमांक 11 पाहू. की मी आता सांगत होतो की भीष्मदेवांना कशा प्रकारे त्यांनी अगोदर ऋषीमुनींचं भगवंतांचं स्वागत आणि त्यांच्यासोबत आदान प्रदान केलं. त्याचसोबत आता पांडवांच्या प्रती कशा प्रकारे आदान प्रदान केलं हे श्लोक क्रमांक 11 पासून सांगितलेलं आहे. श्लोक क्रमांक 11 ते 13. कृपया तुम्ही श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. पांडुपुत्रान उपासीना पांडुपुत्रानुपासीनान् प्रशय प्रेम संगता प्रेम संगतान् अभ्याचष्ट अनुरागाश्रय अभ्याचष्ट अनुरागाश्रय अंधिभूतेन चक्षुषा अंधिभूतेन चक्षुषा. आपल्यापैकी कोण वाचणार आहे? मी वाचू प्रभूजी. हरे कृष्णा. हरे कृष्ण. येस कविता. हा. हरे कृष्ण प्रभूजी. महाराज पांडूचे पुत्र शेजारी शांत बसले होते. मृत्यूपंथाला लागलेल्या आपल्या पितामहाविषयी प्रेम त्यांच्या मनी दाटून आले होते. हे पाहून भीष्मदेवांनी त्यांचे भावना वेगाने अभिनंदन केले. त्यांच्याविषयी स्नेहाने भीष्मदेवांचे हृदय भरून आले आणि त्यांच्या नेत्रातून प्रेमाश्रू वाहू लागले. तात्पर्य: महाराज पांडूंच्या मृत्यूसमयी त्यांचे मुले अगदी लहान होती. स्वाभाविकपणे त्यांचे पालन पोषण राजकुळातील वडीलधाऱ्या मंडळींच्या विशेषतः भीष्मदेवांच्या प्रेमाखाली झाले. पुढे पांडव मोठे झाल्यानंतर धूर्त दुर्योधन आणि त्यांचे बंधू यांनी त्याला फसवले. पांडव पूर्णपणे निरपराधी आहेत. त्यांना अकारण संकटात ढकलले जात आहे हे पूर्णपणे माहीत असूनही राजनैतिक कारणामुळे भीष्मदेव त्यावेळी पांडवांचा पक्ष घेऊ शकले नाही. आता आयुष्याच्या या अंतिम समयी आपले युधिष्ठिरादी नातवंडे उन्नत पदाला पोहोचलेली त्यांनी पाहिली. त्या सर्वांना आपल्या जवळ बसलेले पाहून या महान योद्ध्याला आपले अश्रू आवरणे अशक्य झाले. त्यांच्या नेत्रातून सारखे अश्रू पाझरत होते. आता ते सर्वात समाधानी व्यक्ती होते, कारण दुर्योधनाच्या स्थानी आता युधिष्ठिर राजसिंहासनावर होते. म्हणून त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. हरे कृष्ण प्रभूजी. शील प्रभुपाद की जय. धन्यवाद. धन्यवाद. तर इथे आपण बघतो की भीष्मदेवांनी पांडवांच्या प्रती कशा प्रकारे आदान प्रदान केलेले आहे की त्यांच्या डोळ्यातून प्रेम अश्रू वाहत आहेत. ही अवस्था बघून की असे पांडव जे की धर्माचं पालन करणारे होते, नीतीचं पालन करणारे होते. आणि आपण पुढच्या काही श्लोकांमध्ये पण पाहणार आहोत की कशा प्रकारे प्रत्येक वेळेला आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शन घेत होते ते ब्राह्मणांचे, भगवंतांच्या भक्तांचे आणि साक्षात भगवंत पण त्यांचे कुटुंबातले सदस्य म्हणून त्यांच्या सोबत राहत होते आणि शास्त्रात दिलेल्या धर्माच्या नियमांप्रमाणे ते स्वतःचं जीवन पालन करत होते. असे पांडव जे की भगवंतांचे शुद्ध भक्त लहानपणापासून होते, तरीही त्यांना त्यांच्या लहानपणापासून कधी जे प्रेम आणि माया जी मिळायला पाहिजे होती धृतराष्ट्राकडून त्यांचे वडील पांडू नसल्यामुळे ती कधीही मिळाली नाही. आणि हे बघतो आपण की लहानपणापासून त्यांना संकटात टाकण्यासाठी इवन जीवही घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले धृतराष्ट्र आणि
दुर्योधन यांच्याकडून. आणि नंतर मोठे झाल्यानंतर दुर्योधनाने द्यूत क्रीडेमध्ये, जुगारामध्ये पांडवांना हरवून त्यांना फसवून त्यांना हरवले. अशा निरपराधी आणि धर्माचं पूर्णपणे पालन करणाऱ्या पांडवांना ज्या वेळेस जगाच्या सिंहासनावर बसलेलं पाहिलं, कारण ते धर्माचं राज्य चालवणार हे भीष्मदेवांना माहिती होतं. त्यावेळेस भीष्मदेवांना आनंदाश्रू आले, प्रेमाचे अश्रू आले, की अशा धर्माचं पालन करणारे आणि साक्षात भगवंत ज्यांच्या सोबत आहेत नियमित, अशा पांडवांना किती साऱ्या कष्टांना सामोरं जावं लागलं आणि शेवटी पांडवांना ते राजसिंहासनावर पाहिले, चांगल्या सुस्थितीत पाहिलं. त्यावेळेस भीष्मदेवांना खूप आनंद झाला आणि त्यांनी पांडवांचे अभिनंदन केले. आणि अशा प्रकारे पांडवांसोबत प्रेमाश्रूद्वारे आदान-प्रदान केल्यानंतर पुढच्या काही श्लोकांमध्ये 12 आणि 13व्या श्लोकामध्ये भीष्मदेव हे आठवण काढतात, की कोणत्या प्रकारचे अन्याय आणि कष्ट पांडवांना सहन करावे लागले. तर कृपया हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. अहो कष्टम अहो अन्यायम अहो कष्टम् अहो अन्यायम् यद्यूयं धर्मनन्दनः यद्यूयं धर्मनन्दनः जीवितुं नार्हत क्लिष्टम् क्लिष्टम् विप्रधर्माच्युताश्रयः विप्रधर्माच्युताश्रयः प्रभूजीच माताजीच या श्लोकामध्ये खूप महत्वाचं तत्व दिलेलं आहे, की आपण पण पांडवांच्या जीवनामधून शिकून आपल्या जीवन पण कशा प्रकारे मार्गदर्शन प्राप्त करायला पाहिजे, आपलं जीवन कशा प्रकारे जगायला पाहिजे, व्यवस्थित समजून घ्या. भीष्मदेव म्हणाले, कुणाला वाचायचंय? प्रभूजीच माताजीच. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा, क्षितिजा माताजी आणि अजून कोण दुसरं? संजना माताजी. हा, तर संजय प्रभू. तर आपण याच क्रमाने जाऊ. क्षितिजा माताजी हा वाचतील श्लोक, म्हणजे तात्पर्य अनुवाद. संजना माताजी तुम्ही पुढचा वाचा आणि संजय प्रभू तुम्ही त्याचा पुढचा वाचा. हरे कृष्ण. हा, हरे क्षितिजा. कृष्ण प्रभुजी. श्रीला प्रभुपाद की जय. भीष्मदेव म्हणाले, अरे रे, मूर्तिमंत धर्माचे पुत्र असूनही किती कष्ट आणि केवढा अन्याय तुम्हाला सहन करावा लागला. त्या तीव्र छळवादातून तुम्ही जिवंत राहणे सुद्धा अशक्य होते. केवळ ब्राह्मण धर्म आणि परमेश्वर यांनीच तुमचे रक्षण केले. तात्पर्य, कुरुक्षेत्रामधील युद्धामध्ये झालेले प्रचंड नरसंहार पाहून युधिष्ठिर महाराजांचे मन अप्रसन्न होते. भीष्मदेवांना हे समजू शकत होते. म्हणूनच सर्वप्रथम त्यांनी युधिष्ठिरांना जे अपरिमित कष्ट सोसावे लागले त्यासंबंधी बोलण्यास आरंभ केला. युधिष्ठिरांवर आलेली संकटे केवळ अन्यायामुळे होती आणि कुरुक्षेत्रावर युद्ध हे त्या अन्यायाच्या प्रतिकारासाठीच लढले गेले. त्यामुळे त्यातील नरसंहाराविषयी शोक करू नये असे त्यांनी सांगितले. विशेषतः ही गोष्ट त्यांना दाखवून द्यायची आहे की पांडवांना नेहमीच ब्राह्मण धर्मतत्वे आणि परमेश्वर यांनी रक्षिले आहे. जोपर्यंत या तिघांचे संरक्षण आहे तोपर्यंत त्यांनी निराश होण्याचे काहीच कारण नव्हते. भीष्मदेवांनी या रीतीने युधिष्ठिर महाराजांना औदासीन्य दूर करण्यास उत्तेजन दिले. जोपर्यंत एखादी व्यक्ती पूर्णपणे परमेश्वरी इच्छेशी सहकार्याने वागत आहे, अधिकृत ब्राह्मणांचे व वैष्णवांचे मार्गदर्शन घेत आहे आणि धर्मतत्वांचे काटेकोरपणे परिपालन करीत आहे, तोपर्यंत अंतःकरणात निराशा आणि औदासीन्य येण्याचे कारण नाही. परिस्थिती कितीही आणीबाणीची असली तरी गोंधळून जाण्याचे कारण नाही. एक अधिकारी पुरुष या नात्याने भीष्मदेवांना ही गोष्ट पांडवांच्या मनावर बिंबवायची आहे. हरे कृष्ण प्रभूजी. धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद. श्रीला प्रभुपाद की जय. तर या श्लोकामधून आपण काय शिकतो? प्रभूजीज माताजीज, पहिली शिकवण काय आहे? काय लक्षात येतं आपल्याला? पहिली शिकवण आहे की पांडव हे साक्षात धर्माचे मुलं होते. जसं विशेषतः युधिष्ठिर महाराज आपण बघतो, धर्मराज म्हटलं जातं त्यांना, की साक्षात यमराजांचे, जे की धर्म म्हणून ओळखले जातात, त्यांचे पुत्र युधिष्ठिर महाराज होते. तर अशा मूर्तिमंत धर्माचे पुत्र असून पण
पांडवांना कितीतरी कष्ट, दुःख आणि अन्याय सहन करावा लागला त्यांच्या जीवनामध्ये. तर पहिली शिकवण आपल्याच माझ्यासाठी सर्वांसाठी ही आहे, की आपण भक्तीला प्राप्त केलं म्हणजे असं नाही की या जगातले कष्ट, या जगातले दुःख, हे स्ट्रगल्स, अन्याय हे दूर होतील. या जगाचं स्वभावच असा आहे, की इतके महान भक्त जरी या जगामध्ये येतात, तरी या जगाच्या स्वभावाप्रमाणे ते अडचणी सहन करण्यासाठी तयार असतात. जसं आपण उदाहरण दिलं जातं कधी-कधी, की एखादा पेला आहे, ग्लास आहे आणि त्या पेल्यामध्ये एखादी कडू गोष्ट जर ठेवली असेल खूप काळाकरिता, तुम्ही त्या पेल्याला किती पण चांगलं धुवा, किती पण हे करा, पण त्याच्यामध्ये जो कोणताही पदार्थ ठेवला, पाणी जरी ठेवलं तरी त्याची चव थोडी का होईना कडूच लागणार किंवा दूध जरी ठेवलं तरी ते खराब होऊ शकते किंवा त्याची चव वेगळीच लागणार. का? कारण त्याचा तो स्वभाव त्या पेल्याचा बनलेला आहे. खूप सारा वेळ त्या प्रकारची कडू गोष्ट त्याच्यामध्ये ठेवल्यामुळे. त्याचप्रमाणे या भौतिक जगाचा पण स्वभाव भगवंत भगवद्गीतेत सांगतात, की दुःखालयम अशाश्वतम, की भौतिक जग हे दुःखांनी भरलेलं आहे आणि नश्वर आहे, शाश्वत नाहीये, टेम्पररी आहे. त्याच्यामुळे कुणीही असा विचार करू नये, की आपण भक्तीत राहू किंवा भक्ती जरी नाही घेतली, तरी या जगातले कष्ट, दुःख हे टळणारे नाहीयेत. फक्त भक्तीचं तुम्ही म्हणाल मग भक्ती मार्ग घेऊन फायदा काय? भक्ती मार्ग घेऊन फायदा हा आहे, की त्या कष्टातून, त्या अवघड परिस्थितीतून कशा रीतीने तोंड द्यायला पाहिजे, ते भक्ती मार्गातून आपल्याला कळतं. आपलं जीवन कशाप्रकारे आपण लीड करायला पाहिजे भक्तीमध्ये. तर इथे भीष्मदेव पांडवांना म्हणत आहेत, की तुम्ही साक्षात धर्माचे पुत्र असून पण कशाप्रकारे तुम्हाला कष्ट, अन्यायाला सहन करावे लागले. दुसरी शिकवण इथे एक आहे, भागवत काय सांगतं, की पांडवांचं कशामुळे रक्षण झालं? प्रभूजीच माताजीच कोणती गोष्ट सांगितली? कोणत्या गोष्टींचं संरक्षण होतं त्यांना? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम प्रभूजी. कृष्णांची शक्तीमुळे ते वाचत आले आहेत. आणि अजून तुम्ही तात्पर्य बघा, तात्पर्यात दिलेल्या प्रभुपदांनी समोरच 3 गोष्टी सांगितल्या. प्रभूजी, हां, धर्म भगवंतांच्या इच्छेप्रमाणे कर्म करायचं, हां. ब्राह्मण व वैष्णवांचे मार्गदर्शन आणि धर्मतत्वाचे काटेकोर पालन करणं. खूप छान, खूप छान माताजी. तर आपल्याला पण आपल्या स्वतःला जर संरक्षित ठेवायचं असेल प्रभूजीच माताजीच मायेपासून, महामायेपासून भगवंतांच्या, तर नेहमी आपल्याला शास्त्र वाचणं, समजून घेणं आवश्यक आहे. भगवद्गीता असो, श्रीमद भागवतम असो, त्याच्यातली धर्मतत्वे जी शास्त्रामध्ये दिली ती समजून घेणं आवश्यक आहे. पालन करणं आवश्यक आहे आणि केवळ स्वतःच्याच बुद्धीने अभ्यास करून पालन करणं पर्याप्त नाहीये. तर जे भगवंतांचे महान भक्त आहेत, ब्राह्मण, भगवत भक्त यांचं नेहमी मार्गदर्शन खूप खूप आवश्यक आहे. का? कारण एका डॉक्टरबद्दल उदाहरण दिलं जातं, की डॉक्टर कितीही पण क्वालिफाईड, किती पण पात्र असू द्या, तो स्वतःला वर उपचार नाही करू शकत. स्वतःवर नाही करायला पाहिजे उपचार. का? कारण दुसऱ्या डॉक्टरकडूनच स्वतःवर उपचार करायला पाहिजे. कोणते अवघड परिस्थितीसाठी. कितीही तो एक्सपर्ट असेल तरी पण. त्याचप्रमाणे भगवंतांच्या भक्तांचं मार्गदर्शन घेणं आपल्या जीवनात पण खूप महत्त्वाचं आहे. कारण कधी-कधी आपली जी दृष्टी असते, ती आपल्याच विचार सरणीप्रमाणे आपल्याला गोष्टी दिसतात. जसं एखाद्या माणसाने जर एका विशिष्ट प्रकारच्या रंगाचा चष्मा घातलाय, कुणी पिवळ्या कलरचा चष्मा घातलाय, कुणी हिरव्या कलरचा घातलाय. त्याला जग कसं दिसणार? प्रभुजीच माताजीच त्याच रंगाचं दिसणार. पिवळ्या रंगाचं, हिरव्या रंगाचं. त्यामुळे आणि त्याच्या विरुद्ध जे भगवंतांचे भक्त आहेत, जे भगवंतांच्या भक्तीमध्ये नियमितपणे जोडलेले आहेत, त्यांना भगवंतांच्या कृपेने बर्ड्स आय व्ह्यूला आपण मराठीत काय म्हणतो? की कुणाला माहिती आहे बर्ड्स आय व्ह्यूला काय म्हणतो आपण? बर्ड्स अचूकपणे म्हणतात. हां? अचूकपणे. अचूकतेने. हां, अचूकपणे. ठीक आहे.
अचूकतेने किंवा पूर्ण परिस्थिती व्यवस्थित कळते की काय सुरू आहे, काय होत आहे आणि भगवंतांची माया कशा प्रकारे कार्य करते आणि ह्या व्यक्तीने कशा प्रकारे कार्य करायला पाहिजे. तर भगवंतांच्या कृपेने भगवंतांच्या नियमित भक्तीत मग्न असणाऱ्या भक्तांना ही दृष्टी प्राप्त असते. त्याच्यामुळे त्यांचं मार्गदर्शन आपण नियमित घेत राहिलं पाहिजे आणि भगवंत, धर्मशास्त्र, धर्मतत्व आणि भगवंतांचे भक्त, ब्राह्मण हे यांचं जर आपण स्वतःला हे घेतलं, संरक्षण घेतलं, तर अशा व्यक्तीला जीवनामध्ये किती कठीण परिस्थिती आली, तरी भागवत सांगत आहे आपल्याला, की निराश होण्याचं कारण नाहीये. कारण अशा महान भक्तांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या सांगितलेल्या मार्गदर्शन तत्वांचं पालन केल्याने, धर्मशास्त्रांचं पालन केल्याने आणि भगवंतांचं संरक्षण असल्याने आपल्याला महामाया तेवढी अफेक्ट करू शकणार नाही, जर आपण यांचं मार्गदर्शन घेत राहिलो तर. आणि अशा प्रकारे भीष्मदेव एन्करेजला आपण काय म्हणतो, प्रोत्साहन देत आहेत युधिष्ठिर महाराजांना, की "हे युधिष्ठिर महाराज, तुम्ही कृपया वाईट वाटून घेऊ नका, की तुमच्यामुळे हे कुरुक्षेत्राचं युद्ध झालेलं नाहीये, हा नरसंहार झालेला नाहीये. हे कुरुक्षेत्राचं युद्ध व्हावं, धर्माची स्थापना करण्यासाठी ही साक्षात भगवंतांचीच इच्छा होती आणि तुम्ही पांडव केवळ आणि केवळ त्यांची इच्छा पूर्ण करण्याकरता लढलेले आहात. त्याच्यामुळे तुम्ही कृपया असं बिलकुल अपराधीपणा वाटून घेऊ नका, की किंवा निराश होऊ नका, की तुमच्यामुळं एवढं मोठं युद्ध झालं आणि हा नरसंहार झालेला आहे." आणि पुढे 13व्या श्लोकामध्ये पण भीष्मदेव पांडवांचं सांत्वन करायचं सुरू ठेवतात. श्लोक क्रमांक 13. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. संस्थिते तीरथे पांडव पृथा बाल प्रजावधूः युष्मत्कृते बहून् क्लेशान् प्राप्ता तोकवती मुहुः. संजना माताजी, हरे कृष्ण. प्रभूजी तात्पर्य आणि अनुवाद दोन्ही वाचायचं. हा. हरे कृष्ण. माझी सून कुंती हिच्या संबंधी बोलायचे तर थोर सेनानी पांडूच्या मृत्यूनंतर ती विधवा झाली. तिच्या पदरी तुम्ही लहान मुली होता आणि त्यामुळे तिला कष्ट सोसावे लागले. आणि जेव्हा तुम्ही मोठी झाला तेव्हा सुद्धा तुमच्या कृतींमुळे तिला अतिशय दुःख सोसावे लागले. तात्पर्य: कुंतीच्या दुःखांना दुहेरी स्वरूप आहे. एकतर तरुण वयात वैधव्य आले आणि राजकुटुंबात आपल्या लहान मुलांना वाढवणे तिला भाग होते. ही पहिली दुःखाची गोष्ट. पुढे जेव्हा मुले मोठी झाली तेव्हाही त्यांच्या कृतीमुळे तिला दुःखच प्राप्त झाले. तिला दुःखच भोगत राहावे लागले. याचा अर्थ हा की दैवानेच तिच्या कपाळी दुःख भोग लिहून ठेवला होता आणि चित्त शांत ठेवून हे सोसणे एवढेच कोणालाही करता शक्य. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. धन्यवाद. तर इथे कुंती देवींबद्दल भीष्मदेव आठवत आहेत, की कसं जीवनाच्या खूप सुरुवातीच्या अवस्थेपासून तरुण वयामध्ये ज्यावेळेस त्यांना सूर्यापासून आपण पाहतो, की कशा प्रकारे कुंती देवींनी दुर्वास मुनींची खूप छान सेवा केलेली, ज्यावेळेस ते त्यांच्या कुंती देवींच्या वडिलांच्या राजमहालामध्ये काही दिवस राहण्यासाठी आले होते आणि दुर्वास मुनींकडून त्यांना वरदान प्राप्त झालं, की तुम्ही पाहिजे त्या देवतांना आवाहन करू शकता आणि त्यांच्यापासून मूल प्राप्त करू शकता. तर ते वरदान केवळ आणि केवळ टेस्ट करण्यासाठी कसं काम करतं ते पाहण्यासाठी कुंती देवींनी सूर्यदेवांना आवाहन केलं आणि सूर्यदेव आल्यानंतर त्यांनी कुंती देवीला कर्ण हा पुत्र रूपामध्ये दिला. तरुण वयाच्या मुलीला, जिचं अजून लग्न झालेलं नाही, त्या बाळाला आणि शेवटी दासी विचार विनिमय करून कुंती देवींनी ते बाळ भगवंतांच्या प्रती सोपवलं आणि जे भगवंतांच्या कृपेने जगलं. तर ज्या वेळेस कुंती देवींचं लग्न झालं शाही घराण्यामध्ये, आपण बघतो की पांडू हे अकाली त्यांचा मृत्यू झाला तरुण वयामध्ये. आणि तरुण वयामध्ये पुढे कुंती ह्या
विधवा झाल्या. आणि एवढंच नाही तर 5 मुलांची जिम्मेदारी त्यांच्यावर पडली. कारण त्यांची जी दुसरी अ, तर त्यांच्या पतींची जी दुसरी पत्नी होती माद्री, त्या सती गेल्या अ, नकुल आणि सहदेव यांना कुंतीच्या काळजीमध्ये देऊन. तर ह्या 5 मुलांना वाढवणं, कारण मोठ्यांचा धृतराष्ट्राचा जसा आधार असायला पाहिजे वडील म्हणून, कारण वडील पांडू हे पांडवांचे वडील पांडू हे हयात नव्हते त्यावेळेस. तो आधार कधी भेटला नाही. आणि एवढंच नाही तर त्यांच्या मुलांच्या जीवावर बेतणारे पण अनेक प्रसंग आले, संकट आले. आणि त्यानंतर पुढे काय सांगितलंय, ज्यावेळेस मुलं मोठी झाली, त्यावेळेस त्यांच्या कृतीमुळे पण कुंती देवींना खूप दुःख सोसावे लागले. कुणाला काही लक्षात आहे कोणती कृतीमुळे कुंती देवींना खूप दुःख भोगावे लागले पांडवांच्या मोठे झाल्यानंतर? क्रीडा. द्यूत क्रीडा. खूप छान. करेक्ट. तर द्यूत क्रीडेमध्ये भाग घेणं हे पण पांडवांची काही स्वतःचा निर्णय नव्हता. क्षत्रिय म्हणून ज्यावेळेस त्यांना चॅलेंजला आपण मराठीत काय म्हणतो? आव्हान. आव्हान. क्षत्रिय म्हणून ज्यावेळेस त्यांना आव्हान करण्यात आले द्यूत क्रीडेसाठी, त्यावेळेस त्यांना क्षत्रिय धर्मामुळे ते आव्हान परतवू शकले नाही. त्यांना ते स्वीकारावं लागलं. पण अशा प्रकारे कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांनी केलेल्या कृतींमुळे कुंती देवीला तर त्यांच्या कृत्यामुळे कुंती देवींना खूप दुःख सोसावे लागले. परंतु या सगळ्या दुःखामध्ये पण आपण बघतो की त्या आपल्या भक्तीमध्ये कशा प्रकारे एकनिष्ठ राहिल्या. इतक्या वेळेस पण एवढ्या सगळ्या दुःखाच्या प्रसंगामधून कुंती देवींनी किंवा पांडवांनी ही कंप्लेन केली नाही की हे भक्त असून पण माझ्या जीवनामध्ये हे दुःख का येत आहे. श्लोक क्रमांक 14. तर यानंतर भीष्मदेव या सगळ्या कष्टांचं, अन्यायाचं, दुःखांचं कारण सांगत आहेत. का पांडवांना एवढी सगळी दुःख भोगावी लागली, ते पूर्णपणे धर्माचं आणि नीतीचं पालन करणारे असून पण. तर खूप महत्वाचा श्लोक आहे आपल्याला पण समजून घेण्यासाठी की हे जग कशा प्रकारे बनलेलं आहे, कशा प्रकारे या जगामध्ये गोष्टी होतात. तर कृपया तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा श्लोक. सर्वं कालकृतं मन्ये सर्वं कालकृतं मन्ये भवतां च यदः प्रियं भवतां च यत् प्रियं सपालो यद्वशे लोको सपालो यद्वशे लोको वायोरिव गणावलिः. वायोरिव घनावलिः. संजय प्रभू, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. धन्यवाद. शील प्रभुपाद की जय. ठीक आहे. मला असे वाटते की ही सर्व काळाची करणी आहे. काळ प्रत्येकास अनमूल्य आहे. त्याप्रमाणे मेघ समूह वायूच्या अधीन असतो, त्याप्रमाणे सर्व लोकातील जीव मात्रे या काळाच्या अधीन असतात. तात्पर्य काळाची सत्ता आपल्या विश्वात सर्वत्र चालते, तशीच ती अन्य सर्व लोकांवरही चालते. सूर्यलोकासहित सर्व मोठमोठ्या लोकांवर वायूची सत्ता आहेच. या वायूच्या शक्तीमुळेच मेघांचा समूह वाहून नेला जातो. त्याचप्रमाणे काळ हेही उल्लंघन असे तत्व आहे आणि वायूसहित अन्य महाभूते या सर्वांच्या हालचालीवर त्याचे नियंत्रण आहे. या जगातील वस्तुमात्रावर काळाची सत्ता असते. काळ म्हणजे परमेश्वराचा शक्तिमान प्रतिनिधीच आहे. म्हणून काळाच्या अकल्पनीय कृतीमुळे युधिष्ठिरांची खिन्न होऊ नये. जोपर्यंत मनुष्य भौतिक जगातील बंधनाने जखडलेला आहे, तोपर्यंत त्याने काळाच्या क्रिया प्रतिक्रियांचे आघात सोसलेच पाहिजेत.
युधिष्ठिरांनी असे समजण्याचे कारण नाही की पूर्वजन्मीच्या पापाची फळे ते या जन्मी परिणाम म्हणून भोगीत आहेत. अत्यंत पुण्यशील माणसे ही भगवंताशी अत्यंत एकनिष्ठपणे राहतात, कारण त्यांना अधिकारी अशा ब्राह्मण आणि वैष्णवांचे मार्गदर्शन असते आणि ती धर्मतत्वे काटेकोरपणे पाळत असतात. ही 3 तत्वे मनुष्याच्या जीवनामध्ये मार्गदर्शक ध्येय म्हणून असावीत. काळाच्या युक्त्यांमुळे कोणीही विचलित होऊ नये. अखिल ब्रह्मांडाचे नियता असलेले ब्रह्मदेव सुद्धा काळाच्या अधीनच आहेत. त्यामुळेच काळाच्या नियंत्रणाविषयी कोणालाही अपेक्षा घेण्याचे कारण नाही. प्रत्येकाने आपली धर्मतत्वे कठोरपणाने पाळली पाहिजेत. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे काय सांगितलंय, भीष्मदेवांनी काय कारण सांगितले पांडवांच्या कष्टांचं, अन्यायाचं? प्रभुजीज माताजीज या श्लोकामध्ये काळाच्या अकल्पनीय कृतीने, म्हणजे काळ हा शेवटी भगवंतांचंच रूप आहे, भगवंतांच्याच अकल्पनीय, त्यांच्याच ह्याच्यामुळे सँक्शनला परवानगी, त्यांच्याच परवानगीमुळे ह्या काळाच्या प्रभावाने आपल्या सर्वांना कष्ट, दुःख हे या भौतिक जगामध्ये भोगावे लागतात. कधीपर्यंत भोगावे लागतील? जोपर्यंत मनुष्य भौतिक जगातील बंधनाने जखडलेला आहे, बांधला गेलेला आहे भौतिक बंधनाने, तोपर्यंत आपल्याला हे आघात, क्रिया आणि प्रतिक्रियांचे सोसावीच लागतील. आणि त्यामुळे तुकाराम महाराजांचा एक खूप छान अभंग आहे. तुकाराम महाराज लिहितात, तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात. की तुकाराम महाराज म्हणतात की तोच खरा संत आहे जो या जगातील येणारे कष्ट असू, अन्याय असू, हा सोसतो, भगवंतांना किंवा बाकी कुणाला दोष देत नाही. परंतु हे सोसत असताना केवळ असं नाही की सोसून झालं, सोसत असताना भगवंतांची भक्ती पण निष्ठेने करणं खूप खूप आवश्यक आहे. आणि ब्रह्मदेव पण 10व्या स्कंदामध्ये भागवताच्या 84व्या अध्यायामध्ये त्यांच्या प्रार्थनेमध्ये म्हणतात की असा भक्त जो अशा या जगातले क्रिया प्रतिक्रियांचे आघात सोसत असताना पण जो भगवंतांच्या प्रती एकनिष्ठ राहतो, भगवंतांच्या भक्तीमध्ये जोडलेला राहतो, असाच भक्त भगवत धाम प्राप्त करण्यासाठी पात्र होतो. तर अशा प्रकारे भीष्मदेव हे पांडवांना प्रोत्साहित करत आहेत, एनकरेज करत आहेत. आणि अशा काळाच्या परवानगीने, इच्छेने ज्या काही गोष्टी होत आहेत, त्या गोष्टींबद्दल ज्या की आपल्या नियंत्रणात नाही आहेत, भक्तांनी कधीही आक्षेप घेऊ नये. त्या काळाच्या अवघड परिस्थितीमध्ये आपण कशा प्रकारे धर्मतत्वांचं, भगवत भक्तीचं विशेष प्रकारे व्यवस्थितपणे पालन करू, एवढंच आपल्या हातात आहे आणि याचीच आपण काळजी घेतली पाहिजे. आणि पुढच्या श्लोकामध्ये भीष्मदेव सांगत आहेत की कशा प्रकारचे पांडव हे काही साधारण व्यक्ती नव्हते, अशा प्रकारचे व्यक्ती होते. मी एकदा ह्या श्लोकाचा अनुवाद वाचतो. अहो, या अपरिहार्य काळाचा महिमा किती अद्भुत आहे. त्याच्या विरुद्ध कोणालाही जाता येणे शक्य नाही. नाहीतर प्रत्यक्ष धर्म नियंत्रण करणाऱ्या यमधर्माचा पुत्र राजा युधिष्ठिर, गदा युद्धात प्रवीण असलेला भीम, गांडीव धनुष्य घेऊन सिद्ध असणारा श्रेष्ठ धनुर्धर अर्जुन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या सर्व पांडवांचे कल्याण करणारे भगवान श्रीकृष्ण, असे सर्वजण एकत्र असतानाही असे विपरीत कसे घडले असते? तर भीष्मदेव इथे सांगत आहेत की कसं काय पांडवांना कष्ट आणि अन्याय प्राप्त होणं शक्य होतं, कारण स्वतः युधिष्ठिर महाराज हे धर्मराजांचे पुत्र होते, गदा युद्धामध्ये प्रवीण ताकदवान असा भीमसेन हे त्यांचे सोबत होते, आणि धनुर्विद्येमध्ये निपुण अर्जुन, गांडीव धनुष्य घेऊन सिद्ध असलेले अर्जुन
हे पांडवांच्या बाजूने होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व जीवांचे कल्याण करणारे भगवंत कृष्ण. हे खूप महत्वाचा शब्द आहे की भगवंत कृष्ण असं नाही की केवळ भगवंतांच्या भक्तांचंच बघतात. भगवंत कृष्ण असुरांचं पण बघतात, त्यांना पण मेंटेन करतात, अन्न वस्त्र निवारा देतात. जे अथिस्टला आपण मराठीत काय म्हणतो, ज्यांचा विश्वास नास्तिक, नास्तिक. जे नास्तिक लोक आहेत त्यांच्यासाठी पण भगवंत त्यांना कधी उपाशी ठेवत नाहीत. अशा प्रकारे सर्व जीवांचं कल्याण करणारे जे भगवंत आहेत ते भगवंत पांडवांच्या सोबत असताना पण कशा प्रकारे पांडवांना कष्ट आणि अन्याय सोसावे लागले. काही भाग पाहू आपण या तात्पर्याचा. आध्यात्मिक दृष्टीने पाहता राजा स्वतः धर्माचे उत्कृष्ट प्रतीक, राजा म्हणजे धर्मराज युधिष्ठिर, राजा स्वतः धर्माचे उत्कृष्ट प्रतीक होता आणि विशेष म्हणजे देवाधिदेव भगवान श्रीकृष्ण स्वतः त्यांचे हितचिंतन करीत होते. असे असूनही अनेक वेळी पांडवांना प्रतिकूल परिस्थितीतून जावे लागले. पुण्यकृत्यांचे बळ, व्यक्तींचे बळ, श्रेष्ठ नियोजनाची शक्ती, शस्त्रास्त्रांचे सामर्थ्य या सर्वांवर प्रत्यक्ष श्रीकृष्णांची दृष्टी असे. इतके सर्व असूनही पांडवांना जीवनात कितीतरी अनिष्टे स्वीकारावी लागली. याचे स्पष्टीकरण केवळ एकच, काल महिमा अनुलंघनीय आहे. काळ कशा प्रकारे कार्य करतो भीष्मदेव इथे सांगत आहेत. अनुलंघनीय म्हणजे काय प्रभूजी माताजी? सगळ्यांना शब्द क्लिअर आहे हा? अनुलंघनीय म्हणजे कुणालाही टळणारा नाही. आपण त्याचं उल्लंघन करू शकत नाही, आपण त्याला एस्केप टाळू शकत नाही. काळाची शक्ती अशी आहे, सर्वांनाच सोसावी लागणारी आहे, कुणी त्याच्यामधून चुकणार नाही. आणि हा काळ हा ईश्वरीय शक्तीचाच अंगीभूत आहे, म्हणजे भगवंतांचंच रूप असल्यामुळे भगवंतांच्या शक्तीची हा काळशक्ती ही अंगीभूत आहे. आणि त्याच्यामुळे काळाची जी क्रिया आहे, जी कृती आहे, काळ त्यामुळेच त्याची करणी, त्याच्या लीला प्रत्यक्ष भगवंतांचीच अजिंक्य इच्छा प्रकट करतात. आणि काळाप्रमाणे ज्या गोष्टी या जगात होतात त्या माहित असू, मान्य करू किंवा नसू, भगवंतांच्याच परवानगीने, इच्छेने प्रकट होतात. मानवी नियंत्रण शक्तीच्या बाहेर जर एखादी गोष्ट असेल तर तिच्याविषयी खंत करण्यासारखे काही नाही. उदाहरणार्थ, कोणा व्यक्तीला कधी रात्री उशिरा जागायचे असेल किंवा कुणाला उशिरा उठायचे असेल, आपण म्हणू शकत नाही सूर्याला की तू मावळू नको किंवा तू उगवू नको. का? कारण आपल्याला माहिती आहे की सूर्य उगवण्याची किंवा मावळण्याची जी क्रिया आहे ती आपल्या नियंत्रण शक्तीच्या बाहेर आहे. त्याचप्रमाणे भगवद्गीता 2ऱ्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात, मात्र स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायिनो नित्यस्तां स्थितिक्षस्व भारत. भगवंत सांगतात की उन्हाळा असो किंवा हिवाळा असो, जसं उन्हाळ्यामध्ये गरमीच्या काळामध्ये पण एक पतिव्रता घराची काळजी घेणारी जी स्त्री असते, खूप सारा त्रास होत असून गरमीचा वगैरे पण कधीही त्या गरम वातावरणामध्ये किचनच्या स्वयंपाकघराच्या स्वयंपाक करण्यापासून परावृत्त होत नाही, कारण तिला आपल्या कुटुंबियांची काळजी लागलेली असते. आपण जर स्वयंपाक नाही केला तर घरचे खाणार काय? त्याचप्रमाणे आध्यात्मिक जीवनामध्ये जो व्यक्ती गंभीर आहे, प्रामाणिक आहे, तो हिवाळ्याच्या दिवसामध्ये पण पहाटे लवकर अंघोळ करायचं कधी टाळाटाळ करणार नाही, कारण त्याला माहिती आहे आध्यात्मिक जीवनाच्या तत्वांचं पालन करणे खूप खूप महत्वाचं आहे. त्याच प्रकारे भगवद्गीता सांगते की आपण पण या भौतिक जगामध्ये एका साइन लहरी सारखे, साइन लहरी कशी असते, त्याला वरचा भाग असतो आणि खालचा भाग, क्रेस्ट अँड ट्रफ. तर या भौतिक जगाचं जे चालणं आहे ते एका साइन वेव्ह सारखं आहे. तर वरचा भाग क्रेस्ट म्हणजे ह्या जगात प्राप्त होणारी सुखे आणि खालचा भाग ट्रफ म्हणजे या जगात येणाऱ्या अडी अडचणी, कष्ट, अन्याय. तर ह्या दोन्हीलाही भगवंतांच्या एका भक्ताचं कर्तव्य आहे की शांततेत घेणं, स्वतः खूप जास्त डिस्टर्ब न होणं आणि भगवंतांच्याच काळशक्तीचा हा प्रभाव आहे हे स्वीकार करणं, स्वतःला भगवंतांच्या प्रती समर्पित करणं, ह्या सगळ्या गोष्टी सोसत असताना.
आणि आपण श्लोक क्रमांक 16 पासून पुढच्या वेळेला सुरू करू. येणाऱ्या मंगळवारी मी माझ्या घराचं रतिरूपा माताजी, तुम्ही रेकॉर्डिंग बंद करू शकता. हो प्रभूजी.